ए रोहिदास भाऊ, घेतली बघ शेवटी गाडी. अरे तुझ्याकडे तर खायचे वांदेत आणि केटीएम एवढी भारी गाडी घेतला. कसं काय घेतला? हा मग एवढे दिवस तुम्ही मला चिडवायचे ना, चालत येतो सायकलीवर येतो हे असं न तसं. घेतली ना शेवटी केटीएम. अरे एवढे पैसे आले कुठून तुझ्याकडे? ए भाऊ, आपल्या सारख्यांचं काय आहे, डाऊन पेमेंट साठी एका मित्राकडून 50,000 रुपये घेतले व्याजाने. आणि ही पण गाडी हप्त्यावरच घेतली. काय 8-10 हजार हप्ता असं करायचं कस तरी मॅनेज. पप्पा, केटीएम गाडी घेतली मी, हे बघा चावी. अरे कुठून पैसे आले तुझ्याकडे एवढे? अहो पप्पा, मित्राकडून घेतले व्याजाने 50,000, डाऊन पेमेंट भरलं आणि हप्ता आहे काय 8-10 हजार भरून टाकू. अरे तुला अक्कल आहे का? घराचं लाईट गेलेली 2 दिवस झालं, बिल भरायला पैसे नाहीयेत, सामान नाही घरात, आणि तुला खोटी शान दाखवलं गाडी घ्यायला सांगितलं कोणी होतं? ओ पप्पा, इथं चौकात गेलं की पोरं मला चिडवायची, चालत येतो सायकल आहे तुझ्याकडे असं न तसं. घेतली शेवटी मी गाडी, काय करणार मी. आणि हप्त्याचं माझं मी बघन, आणि तुम्ही घराचं तुम्ही बघा. मग ते माझ्यावर नका सांगू कसं करायचं लाईट बिल. अरे तुला हप्ते भरायला पैसे ऍडजस्ट करता येत आहेत, घरचं लाईट बिल नाही, सामान नाही घरामध्ये, घरची परिस्थिती काय, आणि तुला त्याची काळजी नाही आणि तुला गाडीची काळजी आहे. ओ पप्पा, ते माझं हप्त्याचं मी बघून घेईन. मी रात्रपाळी करण वाटल्यास. हा, आणि काय सगळं तुमच्यामुळेच झाले. तुम्ही जर चांगलं व्यवस्थित असतं तर आम्हाला हे दिवस कशाला बघावे लागले असते. आणि जर होत नसेल तर कशाला 2-2 पोरं पैदा केली मग. हा जावा, तुम्हाला मारण्याशिवाय दुसरं काय येतं. एवढं आयुष्यभर यांच्यासाठी करतोय तरी यांचं असं ऐकून घ्यावं लागतंय. सर माझी गाडी घेऊ नका सर. सर मी सगळे हप्ते वेळेवर भरतो सर, प्लीज सर. हे बघ, तू फक्त एकच हप्ता व्यवस्थित भरलाय, बाकीचे 5 हप्ते बाउन्स केलेत. तसं नाही होत. हो सर, माझी इज्जत जाईन सर, प्लीज सर, तुमच्या पाय पडतो सर. हो सर, सर ऐका ना सर, सर माझी गाडी सर सर सर. बघ बाळा, तुला हेच मला दाखवून द्यायचं होतं. खोटी शान दाखवायच्या नादामध्ये गाडी पण गेली, भरलेले पैसे पण गेले, 4 चौघात तुझी इज्जत गेली रे. म्हणूनच म्हणतात ना, हंतरून बघून पाय पसरावे. नेली ना गाडी वडून फायनान्स वाल्याने, लय नाच होता रे. हा, असं असतं भाऊ. ए बाबा जा, तुझं काम बघ. बघितलं, ज्यांच्यासाठी तू खोटा दिखावा केला, गाडी घेतली, आज तेच तुला हसून गेले. बाबा मला माझी चूक कळली बाबा. इथून पुढं मी पण हातरून बघूनच पाय पसर. तर मित्रांनो, खोटी शान दाखवण्यासाठी समोरच्यानी दोरी घेतली म्हणून आपण फाशी घ्यायची नसती. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.